इकडचा वर्सेस इकडचा भाग. चालेल? ओके. चला, इकडून कोण मला येत आहे बरं इकडे गेम खेळायला? कोणीही एक चालेल, दोन चालेल, कोणीच नाही? अरे बापरे, इकडून कोण येत आहे? इकडच्या भागात कोण येत आहे? ओके, उभं राहा. ठीक आहे, इकडून कोण? पंकज. ओके, उभं राहा. ओके, आता गेम खूप सोपा आहे, ठीक आहे, पण गेमाला ना आपल्याला चातुर्य पाहिजे. एक मिनिट, थोडा टेक्निकल प्रॉब्लेम झालाय, त्यामुळे माईक्स काही क्षणांसाठी बंद असतील. सो आपण कृपया सर्वांनी शांतता पाळा, म्हणजे आमचा आवाज सर्वांना पोहोचेल विदाउट माईक. तुम्ही जोरात बोला की आम्ही पण जोरात बोलू. ठीक आहे, गेम खूप सोपा आहे. आपल्याला 2 वाक्य म्हणायची. म्हणजे गेम असा आहे की गणपती बाप्पाला आवडणाऱ्या गोष्टींना तुम्ही म्हणायचं बाप्पा मोरया, आणि गणपती बाप्पाला या गोष्टी आवडता नाही आहेत किंवा रिलेटेड नाही आहेत त्याला म्हणायचं उंदीर मामा. ठीक आहे, जे आवडतं त्याला गणपती बाप्पा मोरया, आणि जे नाही आवडतं त्याला उंदीर मामा. ओके, रेडी? पण खूप क्विक, जो म्हणेल तो जिंकतो. रेडी? आता मी म्हणतो 1 2 3 गो. वर्षा. अरे मी आवडते बाप्पाला. ओके, ठीक आहे. दुर्वा. दगड. जास्वंद. अरे जास्वंद. दोघंही चुकले. चला, म्हणलं? ओके, ठीक आहे. 2 पॉईंट 1 पॉईंट. ठीक आहे. मोदक. ओके. लाकूड. 2 पॉईंट्स. रिद्धी सिद्धी. बुद्धी. अरे बुद्धी. ओके. अष्टविनायक. चिंतामणी. पुणे. पुणे पण अरे पुणे पण आवडतं बाप्पाला. मुंबईच्या बाप्पाला मुंबई आवडते. ओके. हिरवा रंग. हिरवा रंग. लाल रंग. ओके. गणपतीच्या 2 नावं मला जे क्विक सांगतील. अरे मी टाईम. गणपतीची 2 नावं. ओके. अथर्व. बाबा मोरया. करेक्ट. बरं. यश. मामा. करेक्ट. ठीक आहे, मजा आली. तुम्हाला मजा आली का? ओके, पण शेवटचं राहिलंय. शेवटचं एक राहिलंय. मूषक. उंदीर मामा. बाप्पा मोरया. दोघंही जिंकले, दोघांनाही चॉकलेट दोघांना द्या, पण विनर ठीक आहे. आता इट्स टाइम फॉर ट्रिविया. लक्ष द्या आता. इट्स टाइम फॉर ट्रिविया. अष्टविनायक यात्रेत कोणते ठिकाण शेवटी पुन्हा भेट दिले जाते? कृपया हात वर करा. वरती करा त्यांनाच. गोरगावचा गणपती. बरोबर उत्तर आहे, मोरगाव. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. गणपतीच्या मूर्तीसमोर ठेवले जाणारे पान आणि सुपारी, विड्याचे, बरोबर, विड्याचे आणि सुपारी यांचे काय महत्व आहे? प्लीज हात वर करा, त्यांनाच संधी मिळेल. यांचे काय महत्व आहे? हात वर करा. तांबूल बनवाय बेसिकली जेवणानंतर पान जे खातो आपण ते डायजेस्ट व्हायला पाहिजे त्याच्यासाठी. पण त्याचं महत्व काय आहे?
डायजेशन सुपारी आणि पानाचं का ठेवतात त्याचं तांबूल बनवायला तांबूलचं पाणी बनवलं हो, पण शास्त्रानुसार ओके स्लाइटली बरोबर. अजून कोण ट्राय लागली करेल? तर मग अर्धा चॉकलेट अजून कोणाला ट्राय करायचं आहे का? अजून कोणाला उत्तर माहिती आहे का? यांनी खाण्याच्या दृष्टीने सांगितलं, पण आपल्या संस्कृतीनुसार किंवा शास्त्रानुसार याचं उत्तर माहिती आहे का? प्रश्न परत सांगते. गणपतीच्या मूर्ती समोर ठेवले जाणारे पान आणि सुपारी यांचे काय महत्व आहे? ठीक आहे, उत्तर ओके गुड ट्राय. कृपया सर्वांनी शांततेने बसून घ्या. अजून कार्यक्रम संपला नाहीये. प्लीज. याचं उत्तर आहे, हे जे प्रतीक आहे ते समृद्धी आणि शुभ लक्षणाचे प्रतीक आहे, म्हणून पान आणि सुपारी ठेवलं जातं आपल्या शास्त्रानुसार. ठीक आहे, चला अजून एक पुढचा प्रश्न. नागपूर मंडळी आहेत का इथे? नागपूर मंडळी आहेत? ओके, ठीक आहे. चला, नागपूरमधील सर्वात जुने व सुप्रसिद्ध सार्वजनिक गणपती मंडळ कोणते आहे? हात वरती करा, तरच मी उत्तर द्यायला हवं. अरे, कोणालाच नाही माहिती. नागपूर का कोण? टेकडी मंदिर गणपती गणेश टेकडी नाही गणपती मंडळ कोणते आहे? त्यांनी उत्तर दिलं टेकडी मंदिर. कोणाला अजून एक चान्स हवाय का? टेका गणेश पेठचा राजा. ठीक आहे, हे मंडळ होतं सार्वजनिक गणपती मंडळ. टेका नाका गणपती मंडळ हे नागपूरमधील गणपती मंडळ आहे. ठीक आहे, आता विदर्भातलं कोण आहे इथे? आपण आता परफॉर्मन्स बघणार आहे. अजून ही हात वर करते. ओके, विदर्भ. पण सगळ्यांसाठी प्रश्न. ओके, हात वर करा प्लीज. विदर्भातील कोणत्या जिल्ह्यातील आडसूळचा गणपती पावसाळ्यात नदी पात्रातून उगवतो अशी लोकश्रद्धा आहे? विदर्भातील कोणत्या जिल्ह्यातील आडसूळचा गणपती पावसाळ्यात नदी पात्रातून उगवतो? प्लीज नोट चॅट जीपीटी. अशी लोकश्रद्धा आहे. नाही 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 नाही, हे नाही, हे एक शहर आहे. अमरावती हात वर करा, नाहीतर मी देणार नाही. अमरावती बरोबर आहे उत्तर, अमरावती. अमरावती. अरे जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. ठीक आहे, आता पुणेकरांनी काय केलं? चला आपण पुणेकरांवर एक प्रश्न विचारूया, जो पुणेकरांचा फेवरेट आणि लाडका आहे असा दगडूशेठ बाप्पा, बरोबर, जो सगळ्यांचाच लाडका आहे. त्याची स्थापना कोणत्या साली झाली होती? पुणेकर हात वर करा, नाहीतर मी देणार नाही. एक पुणेकरच उत्तर देऊ शकतो. 1893. बरोबर. ठीक आहे, आता मुंबईने काय केलं? चला मुंबईकरांना विचार. नो चॅट जीपीटी. ठीक आहे, लालबागच्या राजाची सुरुवात कधीपासून झाली, कोणत्या साली आणि का झाली होती? का झाली होती कारणासकट सांगायचं. नो चॅट जीपीटी. ठीक आहे, कोणत्या साली आणि थोडं कारण पण सांगितलं तर बरं होईल. अरे माहिती आहे का? बरं ठीक आहे, कोणत्या साली झाली होती लालबागच्या राजाची स्थापना आणि सुरुवात? माहिती आहे ना, इथे माहिती आहे इथे. माहिती आहे? बरं, नाही ते आतवरती आलंय. गव्हर्नमेंट शटडाऊनसाठी गेले. स्थापना 1935 साली. कारण म्हणजे ब्रिटिशांच्या काळात त्यांना लोकांना एकत्रित करायचं होतं म्हणून त्यांनी स्थापना केली. दॅट वॉज टिळक इन लालबागच्या राजाची सुरुवात अशी झाली होती. खरं तर हा एवढा मोठा गणपती म्हणून कधीच बसवला जात नव्हता.
होता. तर तो श्रद्धेने कोळी समाज जो होता त्यांच्यावरती खूप मोठं संकट आलं होतं आणि तेव्हा तिथल्या लोकांनी एक छोटी मूर्ती बसवली या श्रद्धेने की देवा तू आम्हाला याच्यातनं बाहेर काढ, आमची समृद्धी होऊ दे, भरभराट होऊ दे, तुला आम्ही दरवर्षी पूजन करू. म्हणून लालबागचा राजा तेव्हापासून श्रद्धेचा आणि नवसाचा गणपती म्हणून मानला जातो. आणि असं म्हणतात की त्याच्याकडे ज्या गोष्टी आणि इच्छा मागाल तो नवसाचा गणपती असणारे ते पूर्ण होतात. तो गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला आपण परफॉर्मन्स बघूया आता.